नमस्ते एव्हरीवन. सस्नेह स्वागत आहे आपणा सर्वांचं दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सुपर डिलिशियस आणि टेस्टी असा शीरखुर्मा बनवणार आहोत. रमजान ईद निमित्त आज आपण स्वादिष्ट असा शीरखुर्मा बनवत आहोत. आजची ही रेसिपी अगदी पटकन बनून तयार होणारी आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा खावंसं वाटेल तेव्हा पटकन हा शीरखुर्मा तुम्ही बनवू शकता. जास्त तामझाम न करता हा स्वादिष्ट शीरखुर्मा आज आपण बनवला आहे. चला तर मग सर्वांनाच खूप आवडणारा हा शीरखुर्मा बनवायला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण शीरखुर्मा बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. इथे आपण काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते पाहूया. ते बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. चारोळी आणि मनुका घेतलेला आहे आणि पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे. आणि हे बघा, मी इथे 30 ग्राम भाजकी शेव घेतलेली आहे आणि 3 ते 4 खजूर घेतलेले आहेत. तुकडे करून घेतलेले आहेत. खजुरातल्या बिया काढून घेतल्या आणि त्याचे बघा असे तुकडे केलेले आहेत. आणि अर्धी वाटी आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरच पाहिजे असं काही नाही, नॉर्मल साखर आपण इथे वापरली तरी चालेल. माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी इथे पिठी साखरचा वापर केलेला आहे. आणि इथे बघा, आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते आता आपण गरम करणार आहोत. हे ऑलरेडीच गरम केलेलं आहे पण पुन्हा आपण ते आटवून घेणार आहोत. तर गॅस ऑन केलेला आहे आणि आपण दूध आटवून घेऊया. दूध आपण दुसऱ्या बाजूला तापवायला ठेवलेलं आहे. आता इथे एक भांडं घेतलेलं आहे. भांडं थोडं तापलं ना की त्यामध्ये आपण 1-2 चमचे तूप घेऊया आणि या तुपावर आपण सगळे ड्रायफ्रूट परतून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर 2 मिनिटं आपल्याला हे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहेत. आणि एक नम्र विनंती आहे, रेसिपीचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक नक्की करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ड्रायफ्रूट आपण छान तुपावर परतून घेतलेले आहेत. हे बघा, खरपूस असे ड्रायफ्रूट आपण परतून घेतलेले आहेत तुपावर. आता ते आपण बाजूला ठेवूया आणि याच भांड्यामध्ये आपण शेव आपल्याला भाजून घ्यायची आहे, ती भाजून घेऊया. त्यासाठी आपण 1 चमचाभर तूप घेऊया. तूपसुद्धा आपण इथे आपल्या आवडीनुसार वापरायचे आहे. तुम्हाला कमी याच्यापेक्षा वापरायचं असेल तर थोडंसं कमीसुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं 1/2 चमचाभर जास्त तूप वापरायचं असेल तर तसंही तुम्ही वापरू शकता. मी इथे 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि आता त्यावर ही शेव आपण मंद आचेवर छान भाजून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला ही शेव भाजून घ्यायची आहे आणि शेव भाजताना सतत परतत राहायचं आहे, नाहीतर शेव पटकन करपते. हे बघा, तुपावर छान शेव भाजून झालेली आहे. ती सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे शेव. आता आपण पुढची तयारी करूया. शेव आणि ड्रायफ्रूट भाजून घेईपर्यंत दूध छान आटवून झालेलं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर वापरणार आहोत. मिल्क पावडरमध्ये आपण 1 चमचाभर दूध घालून ते छान मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि मिल्क पावडर आणि दूध छान एकजीव मिक्स होतील. आता आपण इथे खजूर घेतलेले आहेत ना, त्यामध्ये थोडंसं दूध घालूया, म्हणजे खजूर छान सॉफ्ट होतील आणि त्याची चवसुद्धा शीरखुर्म्यामध्ये छान एकजीव होईल. आता आपण या दुधामध्ये मिल्क पावडर घालूया, जी आपण अगोदरच दुधामध्ये मिक्स करून ठेवलेली आहे. मिक्स करून घेऊया छान. आता आपण या दुधामध्ये तुपावर भाजून घेतलेली शेव आणि तुपावर भाजून घेतलेले ड्रायफ्रूट घालूया. हे सगळं आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर सतत ढवळत राहत हा शीरखुर्मा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. किती सुंदर रंग आहे बघा.
खूपच स्वादिष्ट शीरखुर्मा बनून तयार होणार आहे. आता आपण यामध्ये थोडंसं केशर घालूया. केशर छान मिक्स करून घेऊया. यामध्ये दुधात भिजत घातलेले खजूर आपण घातलेले आहेत आणि तेही छान मिक्स करून घेतलेलं आहे. साखर घालण्यापूर्वी मी एक वाटीभर शीरखुर्मा काढून घेत आहे. माझी बहीण कृपा हिच्यासाठी, तिला साखर वर्ज्य आहे. आता आपण यामध्ये अर्धी वाटी म्हणजेच 2 चमचे साखर घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर हे बघा, साखर आपल्याला आवडीनुसार आपण घ्यायची. आपल्याला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता. मी इथे 2 चमचे म्हणजेच अर्धी वाटी साखर इथे वापरली आहे. साखर छान एकजीव मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शीरखुर्मा दाटसर किंवा पातळ बनवू शकता. सुरुवातीला ना थोडा पातळच ठेवायचा शीरखुर्मा, कारण नंतर तो दाटसर होतो. हे बघा, खूप सुंदर रंग आणि खूप छान परफेक्ट असा शीरखुर्मा बनवून तयार आहे. अगदी अप्रतिम चवीचा शीरखुर्मा बनून तयार आहे. तुम्हीसुद्धा असा झटपट बनणारा शीरखुर्मा नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हा शीरखुर्मा नक्कीच खूप आवडेल. थँक्यू.